नमस्कार माऊली. सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आहोत आज पंढरपुरामध्ये आणि आज आहे आषाढी एकादशीचा भव्य दिव्य सोहळा. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण जेवढ्या पण पालख्या कव्हर केल्यात ना, त्या सगळ्या पालख्या आज आपल्याला इथं पंढरपुरामध्ये बघायला भेटणार आहे. तर कालच 6च्या आसपास सगळ्या पालख्या इथं आलेल्या आहेत. संध्याकाळ व्हायच्या आहे, सगळ्या पालख्या आपल्या पंढरपुरामध्ये बघायला भेटतात. तर मित्रांनो, फुल क्राऊड असणार आहे आज. तुम्ही विचार करा की जेवढ्या पण सगळ्या पालख्या असतात ते सगळे आज पंढरपूरमध्ये थांबणार आहेत. तर तुम्ही विचार करा की किती गर्दी असेल. लाखोच्या संख्येने इथं वारकरी आज विठुरायाला भेटायला येणार आहेत. तर मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग या. मी पण आज एकदम जपून शूट करणार आहे, कारण की एवढा क्राऊड असल्यामुळे म्हणजे हालत खराब होतं मित्रांनो. तर तुमच्यासाठी पण आज मी चांगला प्रयत्न करणार. तर आपण नेहमीच चांगला प्रयत्न करतो तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवण्यासाठी. तर आज पण आपण नक्कीच चांगला व्ह्यू कॅप्चर करणार आहोत. तर लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला ब्लॉगकडे बोलूयात. आणि रामकृष्ण हरी ही कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, इथं बघा पालखी आलेली. तर पालखी एकदम असं वाजत करता आलेलं बघा मित्रांनो. बघा सगळे एका लाईनीमध्ये चालताना दिसत मित्रांनो. इथं बघा हा आपला मुक्ताईचं मंदिर आणि त्याच्या जस्ट समोर आपल्याला सगळं दृश्य इथं बघायला भेटतं मित्रांनो. इथं बघा पालखीमध्ये बँजो आपल्याला इथं बघायला भेटतं बघा. ही जी मित्रांनो पालखी आहे ना, ही बघा ती पालखी आहे ना, ती आता चंद्रभागेला जाणार आहे. बघा मित्रांनो, बघा ही सगळी पब्लिक आहे ना, ही सगळी त्या साईडला जाणार आहे. आणि या साईडला जाते हे बघा, हे मुक्ताईचं मंदिर आहे. तर इकडे सगळी दर्शनाला जाणार, म्हणजे त्या साईडला आपलं मंदिर इथं बघायला भेटतं. तर मित्रांनो, आता आपण त्या गर्दीमध्ये घुसलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो गर्दी काय असते. मित्रांनो, इथं बघा आपले पोलीस जे आहेत ते खूप चांगला काम करतात. इथं बघा किती सुंदर काम करतात. इथं बघा फुल मॅनेजमेंट. इथं पण तुम्हाला सगळीकडे पोलीस इथं बघायला भेटतील बघा. हे बघा मित्रांनो, इथं बघा सिस्टम अशी केली की जाणाऱ्या लोकांसाठी अशी आहे आणि येणाऱ्या लोकांसाठी अशी आहे. म्हणजे फुल सिस्टम म्हणजे थांबून ठेवले ही लाईन आणि ही लाईन चालू ठेवले. हे बघा ते ऑपरेट करणारे ते बघा ते माणसं आपले फुल. एवढं लांबनं आपल्याला इथं मंदिर दिसलं गेलेलं आता इथं बघा. आणि आपण बघा किती लांब आहोत. आपण खूप लांब आहोत. आणि बघा आपल्याला मंदिरचं पहिल्या दृश्य इथं बघायला भेटतं बघा. गर्दी बघा, गर्दी बघा. गर्दी बघा. बाबाला चेमला तर मित्रांनो, फायनली आपला दर्शन झालेलं आहे बघा. इथं मंदिराचं बघा कसलं सुंदर आपल्याला इथं डेकोरेशन केलेलं आहे बघा. मंदिर तेवढंच भारी, पण गर्दी बघा. हवा टाईट
मित्रांनो फक्त पोलिसांचा इथं बंदोबस्त बघा किती सुंदर आपल्या इथं केलेलं आहे बघा. फुल बॅरिकेड वगैरे लावलंय, बॅरिकेड वगैरे सगळं लावलेलं आहे बघा. इथं फुल अरेंजमेंट इथं बघायला भेटते आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. मित्रांनो बघा आपल्याला इथं माऊलीचा कलश इथं बघायला भेटते. हा आपला विठोबा देवाचा कलश आणि हा रुक्मिणी आईचा कलश आहे बघा. समाधान तांबे जगदगुरु असतील. मित्रांनो बघा आपल्याला वेगळं काहीतरी बघायला भेटतंय. सगळीकडे पाऊस आलाय बघा. लोक सगळी पळतात बघा इथनं. बघा इथं पाऊस आला म्हणून बघा मी सगळे पिछे वगैरे लावायला घेतलं बघा. बघा पाऊस आल्यामुळे सगळं वाचलं तिनं आपल्या देवाचं दर्शन तिथं बघायला भेटतं बघा. मित्रांनो पाऊस आलेला आहे पंढरपुरामध्ये एवढं दिसत नाही तर खूप लोकांची पलापल झालेली आहे. आता या रस्त्यावर बघा या रस्त्यावर सगळी दिंडी वगैरे होती आणि आता का पाऊस पडल्यानंतर सगळी दिंडी आहे बघा. सगळी पळतात बघा. हे बघा कसे पळत सुटलं बघा पाऊस पडल्यामुळे बघा. मित्रांनो हे बघा यांचे आउटफिट बघा कसले भारी आहेत इथं. थोडे युनिक दिसतात बघा इथं. मित्रांनो बघा अंडा वगैरे घेतलेले असं सजून वगैरे हे बघा. तर फायनली मित्रांनो आता पाऊस थांबलेला आहे. अचानक पाऊस आला आणि ही पूर्ण वाट लावून गेला. पण काय नाही आनंदाची गोष्ट आहे की पाऊस पडला म्हणून. कारण की ऊन पण खूप झालेला तर चेहरा डायरेक्ट भाजत होता डायरेक्ट खूप. तर चला आता पुढे आता जातो चालत. आता आपल्याला अजून एक पालखी तर बघायला भेटते. श्री संत मुक्ताबाई पालखी राहते बघा. आता आपली मुक्ताईची पालखी मित्रांनो हे बघा. मित्रांनो आता झालं संध्याकाळ. आपण दुपारपर्यंत तो ब्लॉग होता तो तेवढा पुढं ठेवलेला कारण की एक्स्ट्रीम लेवलची गर्दी होती. तर आता आपण कंटिन्यू करत ब्लॉगला. मेन म्हणजे दुपारचा एवढं काही नव्हतं, सगळी गर्दी होती सगळीकडं. तर आता बघूयात गर्दी आहे की नाही. मला तर वाटतं गर्दी असेल किंवा नसेल पण ते आता आपल्याला तिकडे गेल्यावरच समजणार की गर्दी वगैरे आहे की नाही. तर चला. तर मित्रांनो हे बघा तोच मंदिर आपलं मुक्ताईचं मंदिर आहे आणि तुम्ही आजूबाजूला गर्दी बघू शकता. गर्दी काहीच कमी झालेली वाटत नाहीये. फक्त आपण इकडे तिकडे इझिली जाऊ शकतो. जसं दुपारी आपण जात नव्हतो तसा. मित्रांनो आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी सकाळच्या बघितलेल्या. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का इकडं रात्रीचा पंढरपूर कसा दिसतो. आता आपण बघूयात रात्रीचा पंढरपूर कसं दिसतो. त्याच्यामध्ये लायटिंग्स वगैरे कसे लागलेले मंदिराच्या इथं. तर आता आपण तिकडे जाणार. निम्मे गर्दी गेलेली आहे. गर्दी आता काहीच नाही बोलू शकत आपण. गर्दी सगळी आता सगळ्या कशा आहे सगळ्या दिंड्या आता बाहेर गेलेल्या आहेत. आता तर आपल्याला एकदम असं मोकट आहे जागा. तर चला आता आपण जाऊयात आता मंदिराची इथं. मंदिराची इथं गर्दी असेल थोडीतरी गर्दी आपल्याला बघायला भेटणार आहे कम्पेअर टू आता बघा. आता रोड बघा एकदम असा रिकामा झालेला आहे. आपल्याला मंदिराची ते गर्दी भेटणार आहे. आपण मंदिरच्या थोडा बॅक साईडला जायचा प्रयत्न करू आणि तिथं आता रायटिंग्स वगैरे आपण बघूया. चला आपल्याला इथं सगळे स्टॉल्स वगैरे तर बघायला भेटतात बघा. ते कपडे वगैरे आपण घेऊ शकता बघा. छोटे छोटे मुलांचे ते कपडे लागलेले आहेत बारीक पोरांचे आणि आतमध्ये आपल्याला मोठ्यांचे देखील आपल्याला बघायला भेटणार आहेत. म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती तर बघायला भेटते बघा. मित्रांनो किती सुंदर आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते बघा. आज ज्या सकाळी आपण इथं उभं होतो
ते तुम्हाला बोललेलं बघा 2 लाईनचे इथं पास वगैरे केलं म्हणजे जाण्याची आणि वेगळ्याची. तिथे त्या सकाळच्या टायमिंगला किती गर्दी होती ना. आज बघा आता बघा इथं लोक किती आरामात जातात, एकदम आरामात आहे बघा, काहीच गर्दी नाही आहे. तर आणि हा आपला विठ्ठलाचं मंदिर बघा मित्रांनो, एकदम सुंदर आपल्याला इथं दृश्य तर बघायला भेटतं मित्रांनो. बघा कसं लायटिंग वगैरे लागलेली तर बघा मध्येच. मित्रांनो हे बघा आपल्याला बिल्डिंग लायटिंग वगैरे ते लागलेलं इथं बघायला भेटतं बघा. आणि इथं आपलं एकदम मधोमध आपल्याला मंदिर किती सुंदर दिसतंय बघा. आपल्याला काय जगत इथं बघायला भेटतंय. अरे मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा दृश्य बघायला? यासाठी लाईक करायला विसरू नका. चला आता तुम्हाला अजून चांगली गोष्ट दाखवतो. मित्रांनो असं मी तुम्हाला बोललेलो की रात्र दृश्य इथं बघण्यासारखं असतं बघा. सगळीकडे लाईटिंग वगैरे लागलेले आहेत पण असं दृश्य वगैरे तर काय दिसत नाही मला. हे आपला माऊलींचं आहे बघा, हे आपल्या विठोबा देवाचा आणि हे रुक्मिणी आईचं आहे बघा. जसं की तुम्हाला सकाळच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा. बघा आपल्याला असे दुकान इथं बघायला भेटतात म्हणजे प्रसादाचे वेगळे जे माल वगैरे विकतात ते बघा. ते माल पण आपल्याला वेगळे तर बघायला भेटतात. आणि हे बघा जर आपण ऑपोजिट साईडला गेलो तर आपल्याला बघा ते बारीक पोरांसाठी खेळणी वगैरे देखील आपल्याला बघायला भेटतात. हे बघा हे सगळे स्टॉल लागलेले तिथं. आणि मेन म्हणजे गर्दी बघा बाबा, गर्दी संपतच नाही. कारण की आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी गर्दी होणार नाही शक्य नाही. मला तर डाऊट वाटलं की गर्दी कमी होईल पण गर्दी काय कमी नाही झाली. ती तेवढं फक्त गर्दी कमी होती पण नंतर गर्दी आहे जशी आहे. फक्त ही गर्दी थोडी चालती आहे सकाळपेक्षा. हे बघा कसे काय सुंदर आपलं दृश्य तर बघायला भेटतं बघा. आपल्याला माऊलीचं मंदिर इथं बघायला भेटतं बघा मित्रांनो. बघा खूप चांगलं दृश्य इथं बघायला भेटतं. सगळीकडे आपलं लाइटिंग सगळीकडे बघायला भेटतं बघा. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो मला एक बोलायचं होता. आपण आतापर्यंत जेमतेम 4 ब्लॉग शूट केलेले आहेत. म्हणजे दिवे घाट पहिला, दुसरं रिंगण, तिसरा आपला आषाढी एकादशीचा म्हणजे 1 दिवस आधीचा आणि एक प्रॉपर आषाढी एकादशीचा आपण ब्लॉग शूट केलेले आहे. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा. कंटिन्यू 4 दिवस मग गेल्या वर्षी पण आलतो पण एवढा काही केला नव्हता. यावर्षी थोडं नेक्स्ट लेवलचं ट्राय केलेलं आहे. तर आणि मेन म्हणजे आपल्याला व्ह्यूज पण भरभरून आलेले आहेत. तुमचं प्रेम भरभरून आलेलं आहे आपल्याला. आपली पहिलीच व्हिडिओ आपली फुल हिट झालेली आहे. दुसरी पण हिट झाली, चांगलीच झाली. तर मग त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बोलतो. आणि मित्रांनो आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात. भेटत आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आता पंढरपुरामध्ये थोडा काहीतरी युनिक आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या वर्षी अजून, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून चांगली माहिती आपल्या ब्लॉगच्या थ्रू पडत राहील. तर मित्रांनो लाईक नसेल केला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला भेटूयात आणि रामकृष्ण हरी कमेंट करा, अजिबात विसरू नका.